नमस्कार मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सॅमसंग गॅलेक्सी A50 या भ्रमणध्वनीबद्दल. ह्या भ्रमणध्वनीचा मी रिव्ह्यू देणार आहे. म्हणजेच काय, फोन कसा आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय बरं आहे, काय चांगलं मिळू शकलं असतं, काय चांगलं मिळालंय जास्तच, हे सगळं सांगणार आहे. ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला नक्की समजेल की सॅमसंग गॅलेक्सी A50 हा फोन घेतला पाहिजे की अवॉइड केला पाहिजे. अवॉइड नाही बोलू शकत, मराठी चॅनल आहे. घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, नाही घेतला पाहिजे. वाह, काय शुद्ध मराठी एक्झाम्पल. मुंबईत राहून जेव्हा तुम्ही मराठी पण नाही बोलत, इंग्लिश पण नाही बोलत आणि हिंदी पण नाही बोलत, तेव्हा तुमची मराठी अशी असते. इंग्लिश जाऊ द्या, आता त्याच्यावर आपण एक वेगळी व्हिडिओ बनवू. ह्यामध्ये आपण बोलूया या फोन बद्दल, भ्रमणध्वनीबद्दल. हातात जेव्हा आपण फोन पकडतो तेव्हा असं वाटतं की काहीतरी चांगला फोन पकडलाय. थोडा बारीक फोन आहे, पण प्रॉब्लेम असा आहे फोनमध्ये की मागे ना असा थोडा ठेवला, थोडासा घासला. असं घासायचा नाही मला, पण स्क्रॅचेस येतात. माझ्या फोनवर स्क्रॅचेस आलेले आहेत, तुमच्या फोनवर सुद्धा येतील, म्हणजे गॅलेक्सी A50 घेतला तर. म्हणून जे केस दिलेले आहे, म्हणजे याला प्रोटेक्ट करायला केस दिलेली आहे बॉक्समध्ये, ती लगेच लावा आणि तेच वापरा. स्क्रीन प्रोटेक्टर दिलेलं नाहीये, तुम्ही बाहेरून विकत घेऊन स्क्रीन प्रोटेक्टर पण लावा, म्हणजे तुमचा फोन प्रोटेक्टेड राहील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिल्ड क्वालिटी ओव्हरऑल मला एकदम आवडली आहे. लुक्स वगैरे एकदमच छान आहेत. जर तुम्हाला लुक्ससाठी फोन सॅमसंगचा घ्यायचा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी A50 घेऊ शकता. कारण मी बऱ्याचदा असं बघितलं की माझे काका वगैरे मला कॉल करतात आणि बोलतात की सॅमसंगचाच फोन घ्यायचा आहे. म्हणजे आता थोड्या काही वर्षापासून रेडमीचा किंवा विवोचा पण घ्यायला लागले, पण त्याच्या अगोदर सॅमसंगचाच फोन घ्यायचा. भावा मला काही होऊ दे, सॅमसंगचाच फोन घ्यायचा आणि चांगले लुक्स असले पाहिजे. लुक्ससाठी पाहिजे असेल सॅमसंग गॅलेक्सी A50 एकदमच चांगला आहे. ह्या फोनच्या बॅटरी लाईफ बद्दल बोलूया. 4000 mAh ची बॅटरी दिलेली आहे. एक पूर्ण दिवस आरामात निघू शकतो. 6 ते 7 तास तुम्ही दिवसभरात जर फोन वापरला, म्हणजे काय व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे असं व्हिडिओ वगैरे बघत राहिलात, 6 तास तरी आरामात. गेम वगैरे खेळला तर 5 तासापर्यंत येऊ शकतो. म्हणजे 1 तास गेम खेळला तर 4, 4.5, 5 तासपर्यंत येऊ शकतो. पण गेमचं जसं बोलतोय, गेमिंग परफॉर्मन्स, पबजीचा गेमिंग परफॉर्मन्स सॅमसंग गॅलेक्सी A50 वर तुफान. अरे लिटरली तुफान. एवढा भारी गेम प्ले, काय विचारू नका यार. 60 FPS, 60 फ्रेम्स पर सेकंड. आता फ्रेम्स पर सेकंडला जो कोणी सांगेल मराठीत काय बोलतात, शुद्ध मराठीत, त्याला काय नाही, बट सांगून दाखवा फ्रेम्स पर सेकंडला मराठीत काय बोलतात. एकदम एक नंबर गेम प्ले. सॅमसंगच्या फोनमध्ये 60 FPS मिळणार, ते पण 20,000च्या फोनमध्ये. अप्रतिम गोष्ट. आणि हे पॉसिबल आहे एक्सिनॉसचा 9610 चा प्रोसेसर दिलेला आहे. नाव स्टार्ट होतं 9 पासून, बट एक्सिनॉस 7 सिरीजचा प्रोसेसर आहे. म्हणजेच काय, 7 सिरीज म्हणजे काय, 7904 जे चिंदी प्रोसेसर, म्हणजे चिंदी नाही बट कन्सिडरिंग स्नॅपड्रॅगन 675 वगैरे आहेत आत्ताच्या बजेटमध्ये, त्यांच्यासमोर हे चिंदी प्रोसेसर जे 7904 वगैरे जे 7 सिरीजमध्ये येतात, त्याच्यात 9610 हा एवढा चांगला परफॉर्म करणारा प्रोसेसर त्या लोकांनी ठेवलेला आहे. प्रोसेसर चांगला आहे. डे टू डे लाईफ परफॉर्मन्स, म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप ओपन करता, फेसबुक, त्याच्यात मल्टीटास्क करता, यूट्यूब बघता, व्हिडिओ बघता, सगळं करताय एकाच वेळी, पटापट ऍप्लिकेशन स्विच करताय, फास्ट ॲप ओपन पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, सगळं फास्ट करत असाल तर हा फोन फास्ट चालणार. घाबरायची गरज नाही. फोनचा परफॉर्मन्स एकदमच चांगला आहे. घाबरणं एवढं काय नाही. म्हणजे रेडमीच्या फोनमध्ये कसं तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळतो, तसाच चांगला परफॉर्मन्स तुम्हाला ह्या फोनमध्ये सुद्धा मिळणार आहे. आधी काय व्हायचं, सॅमसंगचा फोन घेतला की लोक आधीच घाबरायचे, घेतल्या अरे बाबा नको फोन आला, माझा फोन ना लॅग व्हायला लागणार उद्यापासून, व्हॉट्सअपवर दाबलं की 10 सेकंदांनी व्हॉट्सअप होणार. तसं काहीही नाही. फोन एकदमच चांगला चालतो, फास्ट फोन चालतो, फास्ट. 9610 प्रोसेसर आणि वन UI काय आहे तर सॅमसंगची एक UI आहे, म्हणजे जे तुम्हाला सॉफ्टवेअर दिसतंय आता स्क्रीनवर, ते वन UI नाव दिले त्यांनी. Xiaomiचं काय असतं, MIUI असतं, तसं सॅमसंगचं वन UI हे त्यांनी सॅमसंग S10 प्लस, म्हणजे 60, 70, 80 हजाराच्या फोनमध्ये नेहमी असतं, ते सॅमसंग गॅलेक्सी A50 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. अँड्रॉइड पाय दिलेला आहे, त्याच्यामुळे परफॉर्मन्स, सॉफ्टवेअर वगैरे सगळं चांगलं आहे या फोनमध्ये. हे म्हणजे नेहमी मी बोलू शकत नाही असं सॅमसंगच्या फोनबद्दल. जर मी मागच्या वर्षी जर कोणत्या J सिरीज किंवा ऑन सिरीज बद्दल व्हिडिओ बनवला असता, ऑन सिरीज भ्रमणध्वनीबद्दल, तर मी बोललो असतो की नाही यार, परफॉर्मन्स एवढा काय खास नाही. बट A50 बरोबर तुफान परफॉर्मन्स, एकदम मला आवडला भाई. परफॉर्मन्ससाठी हा फोन तर एकदमच छान आहे. सगळं चांगलं असतं तर मी आधीच बोललो असतो स्टार्टिंगला, काही व्हिडिओज बघू नका, हाच घ्या. सगळं चांगलं नाही आहे ना परफॉर्मन्समध्ये. परफॉर्मन्स जरी चांगला असला तरी हे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर जे आहे, मी हात ठेवतो भावा 2 सेकंड घेते यार कधी अनलॉक करायला. 2 सेकंड म्हणजे काय झालं, इकडे रेडमी नोट 7 प्रो वगैरे फोन आहे, तिकडे असं टक करून केलं, कधी तर वाटतं मी टच न करता हवेतच अनलॉक होतात की काय, असं नाही होत, जस्ट जोक होत. या फोनमध्ये तुम्हाला 2 सेकंड लागू शकतात. आता बघा, इकडे ठेवतोय, थांबा आपण अनलॉक करू. इकडे ठेवतोय बरोबर. फिंगरप्रिंट सेन्सर थोडा फास्ट असताना अजून मजा आली असती. फेस अनलॉक फीचर सुद्धा दिलेलं आहे, बघू शकता. मी फोनकडे बघतोय,
तरी सुद्धा 2 सेकंड घेतं. काय यार हे? अरे प्रॉब्लेम काय माहितीये, हे जे आहे ना हे फास्ट आहे, बट 2017च्या स्टँडर्डनी 2019 मध्ये असे फोन्स आहेत जे नुसते अनलॉक व्हायच्या अगोदर म्हणजे इकडे बघायच्या असं जरी केलं तरी अनलॉक होऊन जातात. आता हा अनलॉक झाला, तसे बाकीचे फोन तुफान फास्ट अनलॉक होतात. यार A50 मध्ये अनलॉक थोडं स्लो आहे, ते मला नेहमी असं वाटलं. प्रॉब्लेम काय आहे की आपण जेव्हा फोन वापरायला घेतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा फोन अनलॉक करतो आणि अनलॉक जर फास्ट नसेल तर फोनमध्ये थोडा असं वाटतं ना, तसा प्रॉब्लेम झाला मला A50 मध्ये. पण टेन्शन घेऊ नका, ह्याच्यामुळे तुम्ही फोनच विकत घेणार नाही मी सॅमसंग गॅलेक्सी A50 वगैरे असं काही नाही करू, कारण हे सगळं सॉफ्टवेअर अपडेटने फिक्स होऊ शकतं. सॅमसंग होपफुली सॉफ्टवेअर अपडेट देऊन फिक्स करू शकतं हे फ्युचरमध्ये. ह्या फोनमध्ये तुम्हाला फास्ट चार्जर सुद्धा मिळणार आहे आणि फास्ट चार्जर बॉक्समध्येच आहे. बॉक्समध्ये चार्जर दिलेले आहे तेच वापरा या फोन बरोबर. 15 वॉटचं फास्ट चार्जर आहे. 2 तासात 0% ते 100%, 2 ते जास्तीत जास्त 2 तास 10 ते 15 मिनिटं जास्तीत जास्त, तेवढ्या वेळात फोन कम्प्लिटली चार्ज होणार. जर तुम्ही 30-40 पासूनच लावला तर 1-1.25 तासातच फोन चार्ज होऊ शकतो. त्याच्यामुळे फोन, आणि लक्षात ठेवा फोन नेहमी जास्तीत जास्त वेळा चार्ज केलेला चांगला. असं नाही की 0 ते 100% केला आता 100% ते 0 केल्यावरच फोन चार्ज करायचा, बिलकुल नाही. 0 ते 100%, 100%वरून 80% आला, तुम्हाला चार्जिंग करायचा टाइम मिळाला, 80% ते 100 करून टाका परत. जेवढ्या वेळा तुम्ही पटापट चार्ज करणार म्हणजे 80% पासून 70% पासून, तेवढं चांगलं असतं तुमच्या फोनच्या बॅटरीसाठी. सॅमसंग बहुधा असा विचार करत होतं की आता भावा एवढं देतोच आहे 20,000, सगळं प्रोसेसर वगैरे चांगला दिला, डिस्प्ले सुद्धा चांगला देऊन टाकू आणि सुपर अॅमोलेड डिस्प्ले दिला. अरे बापरे, सुपर अॅमोलेड डिस्प्ले, कलर्स एकदम म्हणजे असे रंगीबेरंगी दिसतं मस्त डिस्प्ले. जेव्हा तुम्ही रंगीबेरंगी काहीतरी बघत असाल, अॅमोलेड डिस्प्ले म्हणजे काय, जेव्हा तुम्ही काळं काहीतरी बघता स्क्रीनवर, जर काळं असेल तर काहीच लाईट अप होत नाही, म्हणजे काळं एकदमच काळं दिसतं, डीप ब्लॅक्स बोलतात त्याला इंग्लिशमध्ये. तसं गहिरं काळं दिसतं, गहिरं पाणी कसं आहे तसं गहिरं काळं दिसतं. अॅमोलेड स्क्रीनचं हे वैशिष्ट्य आहे की गहिरं काळं दिसतं, हे चांगली गोष्ट आहे. व्ह्यूइंग अँगल्स वगैरे म्हणजे कुठूनही बघा, असा फोन घ्या, इकडनं बघा, उलटा बघितल्यावर दिसणार नाही, बट इकडनं बघा, कुठूनही बघा, फोन उत्तम दिसणार डिस्प्लेवरती. बाहेर उन्हात सूर्य तळपता वर असला गरम होतंय आणि तुम्हाला फोनमध्ये कॉल करायच्या, आईला सांगायला आई ताक करून ठेव, बाहेर भरपूर गरमी आहे, घरी आल्या ताक पिणार आहे, तरी सुद्धा तुमच्या फोनमध्ये दिसणार तुम्ही जर ब्राईटनेस फुल केला तर. एवढा चांगला ब्राईटनेस आहे. आईला कॉल करण्यासाठी जो हेल्प करतो तो फोन चांगला, म्हणजे ऑब्व्हियसली चांगलंच आहे, बट डिस्प्ले सुरेख. या फोनमध्ये तुम्ही 2 4G सिम कार्ड एकाच वेळी वापरू शकता. 2 4G 2 VoLTE सिम कार्ड एकाच वेळी. तेवढंच नाही, तुम्हाला डेडिकेटेड म्हणजे काय, स्वतःचा एक असा सेपरेट स्वतंत्र बोलायचं, स्वतंत्र मायक्रो SD कार्ड स्लॉट मिळणार आहे, ज्याच्यात तुम्ही तुमचं मेमरी कार्ड टाकू शकता आणि फोनची स्टोरेज 64 GB वरून 228 GB, 400 GB, 500 GB करू शकता. एवढी तर कोणी करणार नाही, बट तुमच्याकडे मेमरी कार्ड असेल तर तुम्ही ते याच्यात टाकू शकता. ही एक चांगली गोष्ट आहे. USB Type-C पोर्ट मिळणार आहे या फोनमध्ये. छान सुंदर गोष्ट केली सॅमसंग. हेडफोन जॅक वगैरे पण चांगला आहे. फोनचा जो लाऊड स्पीकर आहे तो सुद्धा बऱ्यापैकी लाऊड आहे. आता मी काय केलं, सॅमसंग गॅलेक्सी A50 सांगितलं ना तुम्हाला, गहिरं काळं दिसतं, त्याच्यामुळे मी भरपूर सारे व्हिडिओ बघितले याच्यावर. आणि व्हिडिओ कशावर बघितल्या, डिस्प्लेवर आणि लाऊड स्पीकरवर. लाऊड स्पीकर सुद्धा कसा आहे तर लाऊड आहे. लाऊड स्पीकर लाऊडच असला पाहिजे आणि तो आहे चांगल्या क्वालिटीचा लाऊड आहे. नाही तर बऱ्याचदा काय असतं, चायनाचे फोन तुम्ही बघितले असेल किंवा काही असे फोन्स असतात जे भरपूर अरे मोठा आवाज बट असा आवाज येतो, तसा काही प्रॉब्लेम नाही. लाऊड स्पीकर लाऊडेस्ट म्हणजे एकदम जास्त व्हॉल्यूम ठेवला तरी सुद्धा चांगला आवाज ऐकायला येतो. क्वालिटी ऑफ ऑडिओ चांगली आहे, ही महत्वाची गोष्ट आहे इकडे सॅमसंग गॅलेक्सी A50 मध्ये. जर तुमच्याकडे नेटफ्लिक्स आणि Amazon प्राईम व्हिडिओची सबस्क्रिप्शन असेल, तुम्हाला फुल HD मध्ये व्हिडिओ बघायचे आहेत त्याच्यावर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन आहे म्हणून, तर या फोनमध्ये तुम्हाला वाईडवाईड L1 सर्टिफिकेशन सुद्धा मिळणार आहे. ह्याचा अर्थ काय, तुम्ही ते फुल HD रिझोल्युशन मध्ये पुरेपूर फायदा घेऊ शकता. 800 रुपये दिलेत नेटफ्लिक्सला, पुरेपूर फायदा घेऊ शकता या फोनमध्ये. ही अजून एक चांगली गोष्ट आहे. हे झाला माझा रिव्ह्यू सॅमसंग गॅलेक्सी A50चा. मी काय विचार करतो याच्याबद्दल ते सांगतो आता तुम्हाला. फायनली सॅमसंग गॅलेक्सी A50 ऑब्व्हियसली एकदम भारी डिव्हाइस आहे. सॅमसंगचा डिव्हाइस जर तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओ आत्ताच थांबवा, खाली जा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करा, लगेच बाय करून टाका, असं माझं मत आहे. ऑफलाईन स्टोअरमधून सुद्धा घेऊ शकता, बट जर तुम्ही खालच्या लिंकमधून घेतलं तर आपल्या चॅनलला थोडी मदत होऊ शकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर त्याच्यातून हे करा, लाईक बटन सुद्धा दाबायला विसरू नका. वन ऑफ द बेस्ट सॅमसंग डिव्हाइसेस. पण हा फक्त सॅमसंगच नाही ना कंपनी मार्केटमध्ये. रेडमी आहे, ओप्पो आहे, विवो आहे. विवोचा तरी कोणता असा फोन नाही जो मी ह्याच्यापेक्षा जास्त रिकमेंड करेन. ओप्पो K1 आहे 17,000ला, हा 20,000ला. 17,000 जर तुम्हाला 3,000 रुपये वाचवायचेच आहेत ओप्पो K1 किंवा ह्याच्यात घ्यायचा आहे तर वाचवा, बट हा ओप्पो K1 पेक्षा बेटर आहे असं माझं मत आहे. रेडमी नोट 7 प्रो मध्ये आणि ह्याच्यामध्ये बरेच लोक कन्फ्युज. अरे भावा 6,000चा डिफरन्स आहे यार. रेडमी नोट 7 प्रो 14,000ला, हा
20,000ला 6,000चा डिफरन्स. तसं बघायला गेलं तर प्राइसच्या मानाने रेडमी नोट 7 प्रो बेटर डील आहे ॲज कम्पेअर्ड टू सॅमसंग गॅलेक्सी A50. 6,000 वाचवायची असतील तुमच्यासाठी रेडमी ब्रँड हा चालतो. नक्की रेडमी नोट 7 प्रो घ्या. इट इज वन ऑफ दी बेस्ट बजेट डिव्हाइसेस टू बाय राईट नाव, रेडमी नोट 7 प्रो. बट तुम्हाला जर ऑफलाईन मार्केटमध्ये घ्यायचं आहे तर तुम्हाला रेडमी नोट 7 प्रो मिळेलच, याची काही शाश्वती नाही. रेडमी नोट 7 प्रो जास्त चांगला बनवला आहे, त्याच्यामुळे फ्लॅश सेल वगैरे वगैरे सगळं असणारच आहे. पण गॅलेक्सी A50 मिळणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं बजेट 18-20,000 आहे आणि तुम्हाला थोडा चांगला ब्रँडेड फोन पाहिजे दाखवायला वगैरे, सॅमसंग गॅलेक्सी A50 हा फोन तुम्ही घेऊ शकता असं माझं मत आहे. फोनमध्ये जास्त काही वाईट गोष्टी नाही, मी काही वाईट गोष्टी त्या मेन्शन केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. सॉफ्टवेअरमध्ये थोडंसं स्टटर्स आहेत, पण ते पण लिमिटेड 1-2 गोष्टीला. म्हणजे काय, लेट्स अज्यूम मी यूट्यूब व्हिडिओ बघतोय आणि कोणाचा कॉल आला किंवा मी कोणाला कॉल केला तर ते कॉलची UI अशी पुढे यायला थोडा वेळ लावतं. आय मीन काय थोडं वियर्ड बघता काहीतरी, अरे बापरे पोलिसांची गाडी की ॲम्ब्युलन्स आहे, कोणाचे काहीतरी झालेलं आहे सिरियस, मला बघायला जावं लागेल. तर मी लवकरच व्हिडिओ बंद करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल अशा छान मजेशीर व्हिडिओची. बेल बटन दाबा, सबस्क्राईब करा, लाईक करा. डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. धन्यवाद ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओत.